नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 11वी फिजिक्सचं जे दुसरं प्रॅक्टिकल आहे, जो दुसरा एक्सपेरिमेंट आहे मायक्रोमीटर स्क्रू गेज, त्याच्याबद्दल शिकायचं आहे. काय आहे त्या एक्सपेरिमेंटचं एम? तर बघा, टू डिटरमाइन द डायमीटर ऑफ ए वायर, area of cross section of wire and the thickness of a glass plate by using micrometer screw gauge. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर डायमीटर ऑफ ए वायर म्हणजे एका वायरचं डायमीटर, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि ग्लास प्लेटचं थिकनेस म्हणजे कसं आहे की समजा एखादी वायर अशा पद्धतीने, वायर ही नेहमी सिलेंड्रिकलच असते, तर ह्या वायरची जाडी डी म्हणजे त्या वायरचं डायमीटर आणि त्याच्या हाफ केलं की आपल्याला मिळते त्या वायरची रेडियस. हे डायमीटर आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काढायचा आहे. म्हणजे काय, तर पहा, ही वायर नेहमी सिलेंड्रिकल असते, तर हा जो समोरचा एरिया दिसतो बघा या ठिकाणी, त्याला म्हणतात एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तो आपल्याला इथे काढायचा आहे. आता या ठिकाणी समजा अशा पद्धतीने वेगवेगळ्या डायमीटरच्या वायर्स असतील, वेगवेगळ्या जाडीच्या वायर्स असतील, तर त्यांचा तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शनसुद्धा वेगवेगळा येणार आहे. आपल्याला प्रॅक्टिकल करताना जी वायर दिली जाईल त्या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपल्याला काढायचं आहे. आणि तिसरं आपल्याला काढायचं आहे एखाद्या ग्लास प्लेटची किंवा मेटल प्लेटची थिकनेस. थिन अशा पद्धतीची एखादी ग्लास प्लेट किंवा मेटल प्लेट आपल्याला दिली जाईल, त्याची जाडी आपल्याला मोजायची आहे. तर ह्या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला ॲपॅरेटस म्हणजे साहित्य काय काय असणार आहे, तर पहिलं म्हणजे आपल्याला एक मायक्रोमीटर स्क्रू गेज दिलं जाईल. सेकंड, थिन वायर दिली जाईल. तुम्हाला एक वायर दिली जाईल, मेटल वायर, जी थिन असेल म्हणजे जास्त जाड नसेल, बारीक असेल. एक धातूची तार आपल्याला दिली जाईल. आणि तिसरं आपल्याला काढायचं आहे अशा पद्धतीने एखादी ग्लास प्लेट किंवा मेटल प्लेट असेल थिन, त्याची थिकनेस आपल्याला काढायची आहे. आता हे प्रॅक्टिकल करत असताना जो मायक्रोमीटर स्क्रू गेज आपण वापरणार आहे त्याची ही डायग्रॅम आहे. त्या मायक्रोमीटर स्क्रू गेजचे वेगवेगळे पार्ट्स आपल्याला माहिती असले पाहिजे. ते वेगवेगळे पार्ट्स कोणते आहेत, त्याचा यूज काय आहे, ते इथं आपण समजावून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं मायक्रोमीटर स्क्रू गेज तुम्हाला प्रॅक्टिकल करताना दिलं जाईल. तर याच्यामध्ये जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ती काय आहे, त्यांचा उपयोग काय आहे, चला आपण समजावून घेऊ. हा जो या ठिकाणी पार्ट दिसतो बघा, इथून आपण स्टार्ट केलं उजवीकडून, तर हा जो या ठिकाणी तुम्हाला पार्ट दिसतो त्याला म्हणतात रॅचेट. याचा उपयोग काय आहे, तर जेव्हा तुम्ही हा मायक्रोमीटर स्क्रू गेज फिरवता आणि हा स्क्रू म्हणजे रॅचेट पकडून आपण फिरवतो, तिथं पकडून तो स्क्रू फिरवला पाहिजे, तेव्हा हा जो स्क्रू आहे हा लेफ्ट किंवा राईटला मूव होतो, सरकतो. तुम्ही हा पार्ट पकडून त्याला फिरवायचं नाही, त्याचं कारण पण तुम्हाला नंतर कळेल. दुसरा जो पार्ट आहे थिंबल, याला थिंबल म्हणतात. म्हणजे तुम्हाला जेव्हा मायक्रोमीटर स्क्रू गेज फिरवायचा असेल, आपण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट या ठिकाणी दोन मेटल प्रोजेक्शनच्या मध्ये इथे फिक्स करतो, तेव्हा इथं स्क्रूनी आपण फिरवलं पाहिजे, ह्या रॅचेटनी फिरवलं पाहिजे, थिंबल पकडून फिरवायचं नाही. त्याचं कारण आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर हा जो पार्ट दिसतो, हा जो भाग दिसतोय त्याला म्हणतात सर्क्युलर स्केल, कारण त्याची गोलाकार आहे. त्याच्यावरती आकडे आहेत बघा, 10, 20, 30 असे टोटल त्यावरती 100 डिव्हिजन्स असतात. नंतरचा जो पार्ट आहे यू शेप्ड मेटल फ्रेम, ही यू आकाराची मेटल फ्रेम आहे. त्याच्यानंतर हा जो पार्ट आपल्याला दिसतो इथं आतमध्ये ती आहे मेन स्केल.
त्याच्यामध्ये हे 0, 5, 10, 15 अशा पद्धतीचे जे आकडे दिसतात ते मिलीमीटरमध्ये असतात. आणि या ठिकाणी ज्या लाईनवरती ती मेन स्केल ड्रॉ केलेली आहे ती लाईन, त्या लाईनला म्हणतात रेफरन्स लाईन. थोडंसं झूम करून पाहिल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल, इथं ही जी लाईन तुम्हाला इथे फिगरमध्ये दिसते बघा, ही लाईन सरळ त्याला म्हणतात रेफरन्स लाईन. आणि त्याच्यावर ही जी स्केल आहे 0, 5, 10, 15, 20 हे आकडे लिहिलेली ती आहे मेन स्केल. तर हे आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. म्हणजे हे 0 आणि इथपर्यंत 5पर्यंत हे जे डिस्टन्स आहे ते 5 मिलीमीटर आहे. हे 10पर्यंत 0पासून इथपर्यंत मोजलं तर ते 10 मिलीमीटर भरतं. तर ही मेन स्केल झाली. आणि या ठिकाणी ही आहे ती सर्क्युलर स्केल आहे. ह्या 2 स्केल खूप महत्त्वाच्या आहे ज्याच्या आधारे आपल्याला रीडिंग्स घ्यायचे असतात. त्यानंतर हा जो पार्ट दिसतो या ठिकाणी ज्याच्यावरती ती मेन स्केल आखलेली आहे तो पार्ट त्याला म्हणतात स्लीव. त्याच्यानंतर हा जो पार्ट इथं दिसतोय त्याला नट म्हणतात. त्याच्यानंतरचा पार्ट आहे स्क्रू. बघा या ठिकाणी थ्रेड्स आहेत. जेव्हा तुम्ही हे रॅचेट क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवता तेव्हा हा स्क्रू फिरून हा जो मेटलचा भाग तुम्हाला दिसतोय मेटल प्रोजेक्शन ते लेफ्टला किंवा राईटला सरकतं. आणि त्या पद्धतीने ही जी सर्क्युलर स्केल आहे, हा जो थिंबल पार्ट आहे तो मेन स्केलवर डावीकडं किंवा उजवीकडं सरकतो. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात स्पिंडल. त्याच्यानंतरचा हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात ॲनव्हिल. तर अशा पद्धतीने हे सगळे वेगवेगळे पार्ट्स असतात मायक्रोमीटर स्क्रू गेजचे. प्रत्येकाचा एक यूज असतो. आता जेव्हा हे प्रॅक्टिकल आपण करतो तेव्हा काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं, काही खबरदारी घेणं गरजेचं असतं जेणेकरून आपण प्रॅक्टिकल केल्यानंतर आपल्याला रिझल्ट्स हे ॲक्युरेट मिळतील. सो व्हॉट आर द प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल परफॉर्मिंग दिस एक्सपेरिमेंट. कोणती खबरदारी घेतली पाहिजे? नंबर 1, डू नॉट अप्लाय अनड्यू प्रेशर व्हाईल टर्निंग द मायक्रोमीटर स्क्रू. याचा अर्थ काय होतो की समजा तुम्ही इथे बघा एखाद्या काचेची जाडी मोजताय आणि तेव्हा त्यासाठी तुम्हाला ती काच त्या 2 मेटल प्रोजेक्शनच्या मध्ये म्हणजे स्पिंडल आणि ॲनव्हिल ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ती काच आपण फिक्स करतो. आणि जेव्हा आपण ते फिरवतो म्हणजे फिरवताना रॅचेट पकडून फिरवलं पाहिजे तेव्हा ही काच हे ॲनव्हिल आणि स्पिंडल हे जे 2 मेटलचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये दाबली जाते. पण हे दाबताना किंवा तो स्क्रू फिरवताना तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त प्रेशर लावायचं नाही, अनड्यू प्रेशर लावायचं नाही. कारण जर जास्त प्रेशर लावलं तर ती काच फुटू शकते. किंवा ती जर एखादी प्लास्टिकची वस्तू असेल किंवा तुम्ही पेपरची थिकनेस मोजत असाल तर ती दाबली जाऊन ती कॉम्प्रेस होईल आणि मग आपल्याला जे रीडिंग मिळेल ते जे ॲक्च्युअल रीडिंग असेल त्याच्यापेक्षा कमी मिळेल, म्हणजे ॲक्युरेट मिळणार नाही. त्यासाठी हे रॅचेट जर आपण पकडून तो स्क्रू फिरवला तर अनड्यू प्रेशर लागत नाही, म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रेशर लागत नाही, या वस्तूवरती जास्त दाब पडत नाही. परंतु तुम्ही ते रॅचेटच्या ऐवजी या ठिकाणी हा जो पार्ट आहे थिंबल त्याला पकडून फिरवलं आणि जास्त टाईट केलं तर ही वस्तू फुटू शकते किंवा ती दाबल्या जाऊ शकते. तर नेहमी रॅचेट पकडून फिरवायचं म्हणजे अनावश्यक प्रेशर ह्या वस्तूवरती लागत नाही, जास्त ती वस्तू दाबल्या जात नाही आणि ॲक्युरेट रीडिंग आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर दुसरं प्रिकॉशन आहे. काय प्रिकॉशन आहे पहा. टेक ए नंबर ऑफ इंडिपेंडंट रीडिंग्स बाय होल्डिंग द वायर ग्लास प्लेट इन डिफरंट पोझिशन्स. समजा ह्या ग्लास प्लेटची तुम्ही थिकनेस मोजत आहे तेव्हा एकाच जागेवर न मोजता 3 वेगवेगळ्या ठिकाणी मोजा आणि मग त्याचं ॲव्हरेज काढा, म्हणजे आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट मिळतं. आणि तिसरं प्रिकॉशन आहे मिनिमाइज द बॅकलॅश एरर बाय रोटेटिंग द स्क्रू ऑलवेज इन द सेम डायरेक्शन व्हाईल द रीडिंग्स आर टेकन. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण एखादी वस्तू स्पिंडल आणि ॲनव्हिल हे जे 2 मेटलचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये फिक्स करतो तेव्हा आपण हे रॅचेट पकडून फिरवतो.
जसं रॅचेट आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवू तशी ही जी सर्क्युलर स्केल आहे, हा जो स्क्रू आहे लेफ्ट किंवा राईट सरकतो. आपल्याला लेफ्ट किंवा राईट सरकवताना हा स्क्रू, हा रॅचेट सारखा मागं पुढं फिरवायचा नाही, शक्यतो तो एकाच दिशेला फिरवायचा. तुम्ही मध्येच क्लॉकवाईज मध्येच अँटी क्लॉकवाईज असं एकसारखं फिरवलं तर त्याच्यामध्ये बॅकलॅश एरर तयार होतं. याच्यामध्ये ह्या थ्रेड्समध्ये प्ले निर्माण होऊन बॅकलॅश एरर तयार होतं आणि रीडिंग्स आपल्याला ॲक्युरेट मिळत नाही. म्हणून शक्यतो स्क्रू फिरवताना समजा तुम्ही क्लॉकवाईज फिरवायला लागलात तर एकसारखा क्लॉकवाईजच फिरवायचा, मध्येच अँटी क्लॉकवाईज मध्येच क्लॉकवाईज असं सतत मागं पुढं फिरवायचा नाही. तर ह्या प्रिकॉशन्स जर तुम्ही घेतल्या प्रॅक्टिकल करताना तर तुम्हाला ॲक्युरेट रीडिंग्स मिळतील. आता हे प्रॅक्टिकल करताना आपल्याला काही फॉर्म्युले वापरावे लागतील कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, रिझल्ट काढण्यासाठी. तर पहिला फॉर्म्युला आपण वापरणार आहोत रेडियस ऑफ वायर R=d/2. मग असे आपण पाहिलं की तुम्ही पहिल्यांदा डायमीटर मोजणार, म्हणजे समजा ही वायर असेल किंवा सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट असेल तर याची थिकनेस तुम्हाला मिळणार मायक्रोमीटर स्क्रू गेजवरती, त्याला आपण डी म्हणणार. बघा इथून इथपर्यंतची जी रेड लाईन दिसते ती थिकनेस त्या वायरची, म्हणजे ते डायमीटर आहे त्या वायरचं. तर त्याचं निम्म केलं की आपल्याला रेडियस मिळते. म्हणून रेडियस काढण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार आहात d/2 पहिला. दुसरं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ वायर काढायचा आहे, म्हणजे हा जो एरिया दिसतोय ना गोलमागाशी मी सांगितलं तो आपल्याला काढायचा आहे. आपलं एम ते आहे, तर त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. A=πr². म्हणजे पायची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू असते 3.142 आणि आर म्हणजे रेडियस. बघा ही रेडियस जी तुम्ही पहिल्या फॉर्म्युल्यावरून काढणार आहात. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला डायमीटर मिळणार आहे वायरचं मायक्रोमीटर स्क्रू गेजवर, त्याचं हाफ केलं की तुम्हाला रेडियस मिळेल आणि ती रेडियसची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं की तुम्हाला इथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मिळणार आहेत. तर हे फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत कॅल्क्युलेशन्स करताना आणि शेवटी रिझल्ट काढताना. आता आपल्याला काही रीडिंग्स घ्यायचे आहेत, काही ऑब्झर्वेशन्स घ्यायचे आहेत प्रॅक्टिकल करताना. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या मायक्रोमीटर स्क्रू गेजचं लिस्ट काउंट काढायचं आहे. लिस्ट काउंट मीन्स मिनिमम मेजरमेंट दॅट कॅन बी टेकन विथ द हेल्प ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी किती मोजू शकतो. आपण यापूर्वी पाहिलं आहे की व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट 0.1 असतं, 0.01 असतं. व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट 0.01 असतं आणि मायक्रोमीटर स्क्रू गेजचं 0.001 असतं. ते कसं येतं बघा, आता समजावून घ्या. तर त्यासाठी आपल्याला काही पहिल्यांदा हे रीडिंग्स घ्यायचे आहेत. तर पहिलं काय रीडिंग आहे, पहिलं काय ऑब्झर्वेशन आहे, तर पहिलं ऑब्झर्वेशन आहे व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट मीन्स 1 डिव्हिजन ऑन मेन स्केल दॅट इज इक्वल टू S = सेंटीमीटर. काय असेल ते आपण बघू. आता कसं काढायचं ते बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल ही मेन स्केल आहे, मगाशी आपण पाहिली, आणि इथे दिसते ती सर्क्युलर स्केल आहे. तर ह्या मेन स्केलवर स्मॉलेस्ट डिव्हिजनची, म्हणजे इथून 0पासून स्टार्ट होतं, इकडं 20 आणि आतमध्ये काही ठिकाणी 25पर्यंत असू शकतं, काही वरती फक्त 15पर्यंतच असू शकतं. तर ह्या मेन स्केलवरची स्मॉलेस्ट डिव्हिजनची म्हणजे एका डिव्हिजनची, म्हणजे हे 0 आणि हे इथं 1, तर ही व्हॅल्यू ह्या एका लाईनची व्हॅल्यू किती, म्हणजे हे अंतर किती, 0 आणि त्याच्या शेजारची रेषा त्याच्यातलं अंतर किती, त्या एका लाईनची व्हॅल्यू किती. तर सोपं आहे बघा. इथं 5चा आकडा लिहिला आहे, म्हणजे ते 5 मिलीमीटर आहे, 5 मिलीमीटर आहेत आणि तिथपर्यंत 5 डिव्हिजन्स आहेत. बघा हे 0, नंतर इथपर्यंत 1 डिव्हिजन याचा अर्थ 2 रेषेच्या मधला भाग, म्हणजे हे जे डिव्हिजन दिसतंय पहिला भाग तुम्हाला इथून इथपर्यंत हे अंतर 1 मिलीमीटर आहे. कारण या ठिकाणी पहा इथून 0पासून ते इथपर्यंत 5 मिलीमीटर, म्हणजे हे 0 एक हे झालं 1 डिव्हिजन, हे 2, हे 3, हे 4 आणि 5, म्हणजे या 5व्या रेषेपर्यंत 5 डिव्हिजन झाल्यात. तर त्या 5 डिव्हिजन्सची व्हॅल्यू येते 5 मिलीमीटर, म्हणजे याचा अर्थ 4 डिव्हिजन्सपर्यंत 4 मिलीमीटर, 3 डिव्हिजन्सपर्यंत 3 मिलीमीटर. अशा पद्धतीने 1 डिव्हिजन इथपर्यंत 1 मिलीमीटर, म्हणजे एका लाईनची व्हॅल्यू म्हणजे स्मॉलेस्ट डिव्हिजनची व्हॅल्यू आली 1 मिलीमीटर. तर ती आपल्याला इथं लिहायची आहे. परंतु एक लक्षात घ्या की आपल्याला सेंटीमीटरमध्ये लिहायचं. इथं कसं झालं पहा, 10 डिव्हिजन्स = 10 मिलीमीटर. कुठं आहे तर पहा
या 0पासून तुम्ही ह्या 10च्या आकड्यापर्यंत बघा. इथं 10 डिव्हिजन्स आहेत. ह्या इथपर्यंत 5 डिव्हिजन्स आणि इथपर्यंत 10 म्हणजे 10 डिव्हिजन्स. त्याची व्हॅल्यू किती आली तर 10 मिलीमीटर. आता 10 मिलीमीटर म्हणजे सेंटीमीटरमध्ये किती तर 1 सेंटीमीटर. वी नो दॅट 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. याचा अर्थ इथून इथपर्यंत अंतर 10 रेषेची किंमत 1 सेंटीमीटर झाली. आपल्याला एका रेषेची किंमत पाहिजे म्हणजे एक डिव्हिजन किती येईल 10 डिव्हिजन बरोबर 10 मिलीमीटर म्हणजे 1 डिव्हिजन बरोबर 1 मिलीमीटर. आता ते सेंटीमीटरमध्ये पाहिजे तर मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी 10ने डिवाईड करा. बघा इथं 10 मिलीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर इक्वल टू हे 10 इकडं जाईल डिवायडेड बाय 10 होईल म्हणजे 1/10 इक्वल टू 0.1 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एका लाईनची व्हॅल्यू 0.1 सेंटीमीटर आली. 2 रेषा असतील तर 0.2, 3 रेषा असतील तर 0.3, 0.4, 0.5. हे 5 मिलीमीटरमध्ये आहे परंतु सेंटीमीटरमध्ये घेताना हे 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9 आणि हे 1 सेंटीमीटर. हे 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. त्यानंतर 1.1 सेंटीमीटर, 1.2, 1.3. म्हणजे थोडक्यात एका लाईनची व्हॅल्यू स्मॉलेस्ट डिव्हिजनची व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये आली 0.1 सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये आली 1 मिलीमीटर. ही एक रेषा म्हणजे 1 मिलीमीटर, सेंटीमीटरमध्ये 0.1 सेंटीमीटर. ते आपल्याला पहिल्या ऑब्झर्वेशनमध्ये इथे लिहायचं आहे. एका स्मॉलेस्ट डिव्हिजनची व्हॅल्यू आली 1 मिलीमीटर, सेंटीमीटरमध्ये 0.1 सेंटीमीटर. आता नंबर ऑफ फुल रोटेशन्स गिवन टू द स्क्रू. आपण काय करणार आहोत स्क्रूला 10 रोटेशन्स देणार आहोत लिस्ट काउंट काढण्यासाठी. आता ते तुमच्या लक्षात येईल पहा. आपण इथं पहिल्यांदा 10 लिहू, 10 रोटेशन्स द्यायचे आणि मग 10 रोटेशनमध्ये तो स्क्रू मेन स्केलवरती लेफ्ट किंवा राईट सरकतो. तुम्ही स्क्रू क्लॉकवाईज फिरवता की अँटी क्लॉकवाईज त्याच्यानुसार. तर आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स थ्रू विच द स्क्रू ॲडव्हान्सेस ऑन द मेन स्केल इन n रोटेशन्स ऑफ द सर्क्युलर स्केल D इक्वल टू हे आपल्याला काढायचं आहे की 10 रोटेशन्समध्ये 10 रोटेशन दिल्यानंतर तो स्क्रू किती पुढे किंवा मागे सरकतो ते आपल्याला काढायचं आहे. चला आपण बघूया त्या ठिकाणी. हा मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे. तर हे 10 रोटेशन इथं पकडून फिरवायचं, 10 रोटेशन द्यायचे. रॅचेटला पकडून 10 रोटेशन द्यायचे आणि 10 रोटेशनमध्ये हा स्क्रू किती सरकतो ते कसं काढायचं पहा. तर पहिल्यांदा काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं की हे जे 2 मेटल प्रोजेक्शन्स दिसतात म्हणजे ॲनव्हील आणि स्पिंडल त्याच्यामधला गॅप काढून टाकायचा आहे. म्हणजे हे दोन्ही मेटल हेड्स एकमेकांना टच झाले पाहिजे त्यासाठी रॅचेट फिरवायचं अशा पद्धतीने. बघा आता इथं गॅप नाही. हे गॅप नसताना सर्क्युलर स्केलवरची झिरोची लाईन आणि मेन स्केलवरची ही रेफरन्स लाईन म्हणजे जिथं झिरो आहे ते दोन्ही कोइन्साईड झालं पाहिजे, जुळलं पाहिजे. जुळत नसेल थोडंफार हा झिरो पुढे किंवा मागं जात असेल तर रॅचेट मागं पुढं फिरवून ते ॲडजस्ट करा. थोडक्यात हा झिरो आणि हा झिरो म्हणजे सर्क्युलर स्केलवरची झिरोची लाईन आणि मेन स्केलवरची ही झिरोची रेषा रेफरन्स लाईन दोन्ही जुळवा. अशा पद्धतीने ते जुळवा. बघा आता या ठिकाणी बघा तुम्ही इथं आता थोडंसं झिरोची लाईन पुढे गेली ती थोडी अलीकडे घेऊ आपण. थोडंसं बघा या ठिकाणी गॅप नाही आहे. हे दोन्ही इथं बघा ही झिरोची लाईन आणि ही जुळवली आपण. बघा आता या ठिकाणी कधी कधी असं घडू शकतं की ते दोन्ही झिरो जुळलेले नसतील तर ते थोडेसे जुळवून घ्या आणि मग अशा पद्धतीने फिरवा. आता या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज पद्धतीने जर आपण आता पहा फिरवलं तर ही सर्क्युलर स्केल फिरताना तुम्हाला दिसते. जो झिरोचा आकडा इथे होता पहा ह्या रेफरन्स लाईनजवळ तो खाली गेला आहे. अशा पद्धतीने ती सर्क्युलर स्केल फिरत जाते. रॅचेट पकडून बघा झिरो त्या ठिकाणी आला आहे म्हणजे एक रोटेशन झालं. असे आपल्याला 10 रोटेशन्स द्यायचे आहेत. बघा हे पहिलं रोटेशन झालं. परत अशा पद्धतीने फिरवा. झिरो परत त्या जागेवरती येईल. हे 2 रोटेशन झालेत. नंतर पहा 3, 4, 5. बघा या ठिकाणी
झिरो परत त्या जागेवर येतो आहे, 6 रोटेशन्स. असे या ठिकाणी पहा टोटल आपल्याला 10 रोटेशन्स द्यायचे. आता या ठिकाणी पहा आता हे 7 रोटेशन झालेत ॲक्च्युली. त्यानंतर हे 8 रोटेशन्स, हे 9 आणि शेवटी हे 10 रोटेशन्स आपण दिलेत. बघा आता जेव्हा आपण रोटेशन्स द्यायला सुरुवात केली म्हणजे स्क्रू फिरवायला सुरुवात केली त्यावेळेस ही मेन स्केल पूर्णपणे झाकलेली होती. 10 रोटेशनमध्ये ती एवढी ओपन झाली. याचा अर्थ ही सर्क्युलर स्केल ह्या झिरोपासून इथपर्यंत पुढं सरकलेली आहे. तेवढं डिस्टन्स ॲडव्हान्स झालेली आहे. आणि आपल्याला तेच विचारलं की 10 रोटेशनमध्ये हा स्क्रू किती ॲडव्हान्स होतो म्हणजे किती पुढे सरकतो. तर मग आता हे किती झालं इथून इथपर्यंत बघा तुम्ही. 0पासून 5पर्यंत होईल 5 मिलीमीटर. आणि हा 10चा आकडा इथपर्यंत पोहोचलं. 10 डिव्हिजन्स एवढ्या डिस्टन्समधून ते पुढं गेलं आहे. 10 डिव्हिजन म्हणजे 10 मिलीमीटर. 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. तर 1 सेंटीमीटर पुढं स्क्रू सरकलेला आहे 10 रोटेशनमध्ये. आणि ते आपल्याला आता इथे लिहायचं आहे. बघा आता कसं लिहायचं ते पहा. या ठिकाणी 10 रोटेशन्समध्ये नंबर ऑफ रोटेशन्स आपण 10 दिलेत. त्या 10 रोटेशनमध्ये किती डिस्टन्समधून तो स्क्रू सरकला. आधी पूर्ण स्केल झाकली होती ती 1 सेंटीमीटर ओपन झाली. 10 मिलीमीटर ओपन झाली म्हणजे 10 मिलीमीटर इथं येणार. सेंटीमीटरमध्ये 1 सेंटीमीटर होणार म्हणजे 10 मिलीमीटरमध्ये 10 रोटेशन्समध्ये तो स्क्रू 1 सेंटीमीटरनी पुढं सरकतो. तुम्ही उलट दिशेने स्क्रू फिरवला तर 1 सेंटीमीटर तो डावीकडे सरकेल. आता पहा नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन द सर्क्युलर स्केल n इक्वल टू. आता ती जी सर्क्युलर स्केल आहे त्याच्यावर टोटल डिव्हिजन्स किती आहेत त्या आपण मोजूयात. बघा इथून 0पासून स्टार्ट करूयात आपण. आणि ही जी सर्क्युलर स्केल दिसते त्याच्यावर डिव्हिजन्स किती आहेत. हे 0 झालं. आता बघा 0पासून हा जो 10चा आकडा दिसतोय तिथपर्यंत 10 डिव्हिजन्स. ह्या 20पर्यंत 20. त्यानंतर 30, 40. बघा इथं 50, 60. त्यानंतर 70, 80, 90. आता 90 आणि 0च्या मध्ये सुद्धा 10 आहेत. कारण 0पासून 0पर्यंत टोटल मोजायच्यात आपल्याला सगळ्या डिव्हिजन्स. काही विद्यार्थी फक्त 0पासून स्टार्ट करतात आणि 90पर्यंत मोजतात. परंतु मग ह्या 0 ते 90च्या मध्यात 10 त्या सुटतात. म्हणजे 0 to 0 टोटल किती डिव्हिजन्स तर त्या झाल्या 100. 0 to 0 0पासून ह्या 90पर्यंत 90 आणि 90 आणि 0च्या मध्ये 10. बघा तुम्ही इथं 10 रेषा असतील यामध्ये. तर म्हणजे टोटल बघा ही 1 लाईन 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर ह्या 0 to 10च्या आकड्यापर्यंत 10 डिव्हिजन्स असं टोटल डिव्हिजन्स आपल्याला विचारल्यात आणि त्या आहेत 100. तर ते आपण इथं लिहायचं आहे चौथ्या ऑब्झर्वेशनमध्ये. नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन द सर्क्युलर स्केल n इक्वल टू 100. नंतर आपल्याला काढायचं आहे पीच ऑफ द स्क्रू. P इक्वल टू D/n. पीच म्हणजे काय तर जेव्हा आपण तो मायक्रोमीटर स्क्रू फिरवतो तेव्हा एका रोटेशनमध्ये तो किती जातो लेफ्ट किंवा राईट त्याला म्हणतात पीच. आता बघा त्यासाठी फॉर्म्युला काय आहे D/n. D म्हणजे काय तर हे 10 रोटेशनमधलं डिस्टन्स. आता त्याला नंबर ऑफ रोटेशन्स 10ने डिवाईड केलं तर एका रोटेशनमधलं डिस्टन्स आपल्याला मिळणार. म्हणजे टोटल डिस्टन्स जे 1 सेंटीमीटर आहे त्याला आपण हे नंबर ऑफ रोटेशन्सनी डिवाईड केलं तर एका रोटेशनमधलं डिस्टन्स मिळणार. त्यालाच म्हणतात पीच ऑफ द स्क्रू. त्यामुळे ते होईल 1/1. जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये घेतलं तर 1. नंबर ऑफ रोटेशन्स 10. या ठिकाणी चुकलं आहे इथं 1/1 झालं आहे. ॲक्च्युली या ठिकाणी नंबर ऑफ रोटेशन्स इथं 10 दिले आणि 10/10 पाहिजे. थोडं चुकलं या ठिकाणी 10/10. 10 का तर हे 10 मिलीमीटर आणि रोटेशन्स किती दिले 10. 10/10 किती तर 1 येणार. आता 1 मिलीमीटर म्हणजे सेंटीमीटरमध्ये किती तर 0.1 सेंटीमीटर. सरळ आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा 10 रोटेशनमध्ये 10 मिलीमीटर
तर एका रोटेशनमध्ये 1 मिलीमीटर, हे 1 मिलीमीटर, सेंटीमीटरमध्ये 0.1 सेंटीमीटर, त्याला म्हणतात पीच. पीच म्हणजे एका रोटेशनमध्ये स्क्रू किती पुढं किंवा मागं सरकतो. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे लिस्ट काउंट ऑफ द स्क्रू गेज. तर त्याचा फॉर्म्युला असतो P/N. तर पीचची व्हॅल्यू आपण इथं काढली आहे 0.1. जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये घेतली तर, मिलीमीटरमध्ये घेतली तर 1, त्याला डिवायडेड बाय 100 करायचं. तर 1/100 मिलीमीटरमध्ये केलं तर ते येतं 0.01 मिलीमीटर. कारण तुम्ही इथं पीची व्हॅल्यू ही 1 घेतली मिलीमीटरमध्ये. त्यालाच तुम्हाला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर 0.01 मिलीमीटर. सेंटीमीटरमध्ये करताना याला पुन्हा 10ने डिवाईड करा. 0.01/10 ते येतं 0.001 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या की मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर 10ने डिवाईड करायचं, आणि सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये करायचं असेल तर 10ने मल्टिप्लाय करायचं. तर हे आपलं आलं लिस्ट काउंट 0.001 सेंटीमीटर. म्हणजे कमीत कमी आपण एवढं मोजू शकतो. 0.001 म्हणजे 1/1000, म्हणजे एका सेंटीमीटरचा 1000वा भाग. म्हणजे एका समजा एखादी वस्तू 1 सेंटीमीटर लांब असेल आणि त्याचे 1000 तुकडे केले तर एक छोटा तुकडा जो मिळेल त्याची लेंथ आपण याच्यावरती मोजू शकतो. हे त्याचं लिस्ट काउंट झालं. आता झिरो एरर आपल्याला काढायचं आहे. झिरो एरर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर ज्या पद्धतीने समजा आपण वजन मोजण्यासाठी वजन काट्यावर उभं राहण्यापूर्वी त्या वजन काट्याने रीडिंग 0 दाखवलं पाहिजे, पण तो जर आधीच काहीतरी वजन दाखवत असेल मायनस प्लस तर याचा अर्थ त्याच्यामध्ये एरर आहे. तसं मायक्रोमीटर स्क्रूगेजमध्ये एरर कधी असतं तर बघा, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये त्या जे 2 मेटल प्रोजेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये काही वस्तू तुम्ही ठेवत नाही आणि दोन्ही तुम्ही ते मेटल हेड्स एकमेकांना टच करता, स्पिंडल आणि ॲनव्हील, तेव्हा सर्क्युलर स्केलवरची ही झिरोची लाईन आणि मेन स्केलवरची ही इथं बघा दिसते छोटीशी लाईन, रेफरन्स लाईन त्याला म्हणतात, त्या दोन्ही जुळल्या पाहिजे. असंच जुळत असेल तर याचा अर्थ त्याच्यामध्ये एरर नाही, म्हणजे झिरो एरर, हे झिरो झालं. परंतु कधी कधी काय होतं की ही झिरोची लाईन बघा इथं आणि रेफरन्स लाईन इकडं आहे, तर कितीचा फरक आहे? 2 डिव्हिजनचा फरक आहे. या ठिकाणी 2 डिव्हिजन म्हणजे हे आता पहा 2चं एरर हे पॉझिटिव्ह एरर आहे, पण ते मायनस करायचं असतं. पॉझिटिव्ह एरर हे मायनस करायचं असतं आणि निगेटिव्ह एरर हे प्लस करायचं असतं. तर याच्यामध्ये हे जे एरर आहे +2चं, कारण 2 नंबरची रेषा जुळते. हे 0, हे 1 आणि हे 2, हे वर 3, 4 आणि 5 आकडा टाकला आहे. तर 2 नंबरची रेषा ह्या रेफरन्स लाईनला जुळते, म्हणजे 2चं एरर आहे +2चं. पण पॉझिटिव्ह एरर हे मायनस करायचं असतं, म्हणजे जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल रीडिंग घ्याल तेव्हा ते मायनस करायचं. आणि या ठिकाणी जे दिसतं आहे सेकंड फिगरमध्ये ते निगेटिव्ह एरर आहे, कारण 0 पलीकडे गेलेला आहे. 0च्या वरची ही एक रेषा, ही 2. आता आपण खाली येतो म्हणजे -1, -2 आणि -3, म्हणजे -3 आहे. पण निगेटिव्ह एरर हे ॲड करायचं असतं, हे लक्षात घ्या. तर असं जर असेल दुसऱ्या आणि तिसऱ्या फिगरसारखं तर त्याच्यामध्ये एरर आहे. परंतु आपण शक्यतोवर मायक्रोमीटर स्क्रू गेज यूज करताना ते झिरो करतो, ॲडजस्ट करता येतं ते आपल्याला. समजा अशा पद्धतीने जर एरर असेल दुसऱ्या आणि तिसऱ्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे तर ते एरर काढून टाकून अशा पद्धतीने सेटिंग करता येतं. तर आपण ते मायक्रोमीटर स्क्रू गेज ॲडजस्ट करून घेऊ आणि झिरो एरर झिरो आहे असं गृहीत धरू आपण. ते डिव्हिजनमध्ये आलं. त्याला जर तुम्हाला सेंटीमीटरमध्ये करायचं असेल तर स्मॉल झेड 0 आलं. त्याला तुम्ही लिस्ट काउंटनी, म्हणजे हे लिस्ट काउंट आहे 0.001, त्यांनी मल्टिप्लाय केलं तर ते सेंटीमीटरमध्ये होईल. परंतु 0ला कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0च येतं, म्हणून झिरो एरर इथे 0 आपण घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपल्यासाठी, तर आपण हे लिस्ट काउंट काढलं 0.001 सेंटीमीटर, ते आता पुढचे रीडिंग्स घेण्यासाठी आपल्याला लागणार आहे. आणि झिरो एरर हे 0 आलं हे सुद्धा लक्षात ठेवा. आता त्यानंतर ॲक्च्युअल हा मायक्रोमीटर स्क्रू गेज डायमीटर किंवा थिकनेस मोजण्यासाठी कशा पद्धतीने वापरायचा ते समजावून घ्या. आता हा मायक्रोमीटर स्क्रू गेज यूज करत असताना याच्यामध्ये 2 स्केल आहेत. एक म्हणजे मेन स्केल आणि दुसरी म्हणजे सर्क्युलर स्केल. ह्या 2 स्केलचे रीडिंग्स घेऊन कॅल्क्युलेशन्स करायचे असतात.
तर हे दोन रीडिंग याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे. आता मायक्रोमीटर स्क्रू गेजमध्ये मेन स्केल आणि सर्क्युलर स्केल कसं बघायचं असतं. समजा तुम्ही त्या स्क्रू गेजमध्ये ते जे दोन मेटल हेड्स आहेत स्पिंडल आणि ॲनव्हिल त्याच्यामध्ये एखादी वस्तू फिट केली, वायर म्हणा किंवा ग्लास प्लेट, आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची पोझिशन मिळालेली आहे. एवढी स्केल तुम्हाला ओपन दिसते. तर जेवढा भाग तुम्हाला मेन स्केलचा ओपन दिसतो ते तुमचं असतं MSR म्हणजे मेन स्केल रीडिंग. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा किती लाईन्स ओपन आहेत. तर ही पाचचा आकडा म्हणजे ती 5वी रेषा ओपन आहे, 6वी रेषासुद्धा ओपन आहे आणि 7वी रेषासुद्धा इथं आपल्याला बरोबर या ठिकाणी ओपन दिसते. म्हणजे 7 रेषा म्हणजे 7 डिव्हिजन्स ओपन आहेत. म्हणजे याचा अर्थ मेन स्केल हे तुमचं 7 मिलीमीटर झालं. आता त्याला सेंटीमीटरमध्ये घ्यायचं असेल तर 0.7 म्हणजे मेन स्केल रीडिंग आलं 0.7. 7 रेषा म्हणजे 7 मिलीमीटर म्हणजे 0.7 सेंटीमीटर ते झालं मेन स्केल. आणि दुसरं घ्यायचं असतं CSR म्हणजे सर्क्युलर स्केल रीडिंग. सर्क्युलर स्केल रीडिंग आता बघा, आता या ठिकाणी ही जी रेफरन्स लाईन दिसते ही इथं पहा, इथून इथपर्यंत ही याला रेफरन्स लाईन म्हणतात. ह्या रेफरन्स लाईनजवळ मेन स्केलवरची ही रेषा आलेली आहे. आता ही रेषा म्हणजे आपलं सर्क्युलर स्केल रीडिंग आहे. तर ही रेषा किती आहे तर बघा, आता तुम्ही पाहिलं तर ही 0च्या खाली इकडं अलीकडं आहे आणि 90च्या वर आहे. तर 90पासून मोजायला सुरुवात करा. 91, 92, 93, 94, 95, 96 आणि 97. 97 नंबरची लाईन ही ह्या रेफरन्स लाईनला जुळते. म्हणजे सर्क्युलर स्केल रीडिंग घ्यायचं 97. तुम्ही या बाजूनही मोजू शकता. 0च्या वर गेला तर 1, 2, 3, 4, 5 वगैरे जाईल. परंतु 0च्या खाली आलात तर मग त्यावेळेस काय करायचं तर हे 0च्या खाली एक रेषा म्हणजे 99, 98 आणि 97. तर विद्यार्थी मित्रांनो सर्क्युलर स्केल रीडिंग झालं 97. ते पॉईंटमध्ये लिहायचं नाही. 0.97 किंवा 9.7 असलं काही लिहायचं नाही. ते डायरेक्ट 97 लिहायचं. आणि मेन स्केल रीडिंग किती तर किती लाईन्स ओपन दिसतात 7 रेषा. 7 रेषेची किंमत किती तर मिलीमीटरमध्ये 7 मिलीमीटर आणि सेंटीमीटरमध्ये 0.7 सेंटीमीटर. ते झालं मेन स्केल रीडिंग आणि हे 97 झालं सर्क्युलर स्केल रीडिंग. अशा पद्धतीने रीडिंग्स घ्यायचे असतात. अत्यंत सोपं आहे. अजून एक उदाहरण आपण बघू की समजा तुम्ही दुसरी वस्तू त्या मायक्रोमीटर स्क्रू गेजमध्ये फिक्स केलेली आहे आणि बघा या ठिकाणी आता हे मेन स्केल जेवढं ओपन दिसतं तेवढं मेन स्केल. तर किती लाईन्स ओपन दिसतात तरी 5वी रेषा, 6वी आणि 7वी रेषा ओपन दिसते. 8वी रेषा ओपन दिसत नाही. या ठिकाणी फुल म्हणजे पूर्ण रेषा 7 ओपन दिसतात. 7 रेषेची किंमत 7 मिलीमीटर, सेंटीमीटरमध्ये 0.7 सेंटीमीटर. मेन स्केल रीडिंग येतं 0.7 सेंटीमीटर. आणि सर्क्युलर स्केल काय तर ह्या रेफरन्स लाईनजवळ ही लाईन येते, ही जुळते. मग ही लाईन किती नंबरची आहे तर बघा, आता ती लाईन बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही लाईन बघावं लागेल. इथं 40 लिहिलं आहे म्हणजे 40ची रेषा आहे. त्याच्यावर एक म्हणजे 41, 42 आणि 43 म्हणजे सर्क्युलर स्केल रीडिंग झालं 43. सर्क्युलर स्केल रीडिंग पॉईंटमध्ये येणार नाही, ते डायरेक्ट 43 येईल. आणि मेन स्केल रीडिंग झालं 0.7. तर अशा पद्धतीने MSR आणि CSR म्हणजे मेन स्केल रीडिंग आणि सर्क्युलर स्केल रीडिंग घेऊन नंतर कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. आणि हे रीडिंग्स आपल्याला त्या आता अजून एक उदाहरण पहा. समजा तुम्ही आणखी एक तिसरी वस्तू त्या ठिकाणी त्या 2 मेटल प्रोजेक्शनच्यामध्ये फिट केली आणि तुम्ही रीडिंग्स बघताय. तर MSR म्हणजे किती लाईन्स ओपन दिसत आहेत तर बघा ही 0, 1, 2 आणि 3. 3 लाईन्स ओपन आहेत म्हणजे 3 रेषा. 3 लाईनची व्हॅल्यू आहे 3 मिलीमीटर आणि सेंटीमीटरमध्ये 0.3 सेंटीमीटर. सो MSR इज 0.3 सेंटीमीटर. अँड व्हॉट अबाउट सर्क्युलर स्केल तर रेफरन्स लाईनला बघा, आता ह्या 2 रेषांच्यामध्ये आहे. एकतर वरची रेषा किंवा खालची रेषा घ्या. ज्याच्या जास्त जवळ, समजा वरच्या रेषेच्या जास्त जवळ आहे तर मग हे वरची लाईन आपलं CSR. मग ती किती तर वर लगेच एक रेषा त्याची व्हॅल्यू आहे 70, त्याच्या खाली एक आला तर 69.
म्हणजे CSR येईल तुमचं 69, सर्क्युलर स्केल रीडिंग 69 येईल, किंवा त्याच्या खालची जर घेतली तर 68 किंवा 69, कारण दोघांच्या मध्ये आलं तर 69च्या जास्त जवळ आहे म्हणून आपण 69. इथं तुम्ही 68.5 असं घेऊ शकत नाही, इथं 69 तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे MSR आलं 0.3, कारण 3 रेषा ओपन आहेत. हे बघा, ही 0ची नंतर 1, 2 आणि 3 0.3 आणि CSR आलं 69. तर अशा पद्धतीने हे रीडिंग्स आपल्याला घ्यायचे असतात आणि हे रीडिंग्स आपल्याला टेबलमध्ये भरायचे असतात. आता पहा, ऑब्झर्वेशन टेबल अशा पद्धतीने असतो. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय आहे, तर पहिला कॉलम आहे रीडिंग फॉर, कशाचे रीडिंग्स तुम्ही घेणार आहात. तर पहिल्यांदा मेटल वायर म्हणजे तार दिली जाईल तुम्हाला धातूची, त्याचे 3 रीडिंग्स घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये MSR आणि CSR हे 2 रीडिंग महत्त्वाचे आहे. बाकी पुढचे कॉलम हे कॅल्क्युलेशन्स करून त्याच्यामध्ये व्हॅल्यूज भरायच्या आहेत. म्हणजे मेटल वायरसाठी 3 रीडिंग्स आणि ग्लास प्लेटसाठी 3 रीडिंग्स, काचेची पट्टी किंवा मेटल प्लेट दिली जाईल त्याचे 3 रीडिंग्स, त्याचेसुद्धा 2 कॉलम पहिले फार महत्त्वाचे आहे, MSR आणि CSR. नंतर कॅल्क्युलेशन्स करून पुढं रीडिंग्स भरायचे आहेत. पहिले 2 कॉलम MSR आणि CSR हे तुम्हाला त्या मायक्रोमीटर स्क्रू गेजवरती रीडिंग्स बघायचे आहेत. कसे रीडिंग्स घ्यायचे आहेत, समजा तुम्हाला मेटल वायरची थिकनेस मोजायची आहे, मग ती मेटल वायर पहिल्यांदा घ्या. आता समजा एखाद्याला पेन्सिलची थिकनेस डायमीटर मोजायचं आहे, मग अशी एक पेन्सिल घ्या आणि ती हे जे 2 मेटल हेड्स, हा जो पार्ट आहे त्याला म्हणतात स्पिंडल आणि हा ॲनव्हिल, त्याच्यामध्ये ती पेन्सिल फिट करा. अशा पद्धतीने ही पेन्सिल फिक्स करत असताना बघा, ती बरोबर सरळ राहिली पाहिजे, तिरपी नको. आणि याला फिरवताना नेहमी रॅचेट पकडून फिरवायचं, इथं थिंबलला पकडून फिरवायचं नाही. हे अशा पद्धतीने म्हणजे जास्त प्रेशर लागत नाही. आता हे ठेवून द्या, इथं सोडून द्या. आणि आता इथं बघा, थोडंसं आपण झूम करून बघू तर आपल्याला मेन स्केल रीडिंग दिसेल. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने इथं ही जी दिसते ती आहे आता मेन स्केल. तर किती लाईन्स आपल्याला ओपन दिसतात, तर या ठिकाणी आपल्याला लाईन्स बघा तुम्ही, ही 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 रेषा पूर्णपणे ओपन दिसत आहेत. म्हणजे पहा या ठिकाणी हे MSR म्हणजे मेन स्केल रीडिंग 7 मिलीमीटर, परंतु सेंटीमीटरमध्ये 0.7 सेंटीमीटर. म्हणजे हे पहिलं रीडिंग तुमचं झालं MSR, ते पहिल्या कॉलममध्ये लिहावं लागेल. आणि दुसरं CSR. आता CSR घेताना बघा या ठिकाणी हे 30च्या नंतरची बघा, आता या ठिकाणी इथं CSR म्हणजे ह्या रेफरन्स लाईनजवळ कोणतं रीडिंग येतं, तर ही 30ची लाईन आहे. त्याच्यानंतरची वरची रेषा म्हणजे 31ची जुळते, म्हणजे CSR झालं 31. MSR 0.7 ते पॉईंटमध्ये येईल किंवा ते राऊंड म्हणजे पॉईंटमध्ये सेंटीमीटरमध्ये घेणार म्हणजे पॉईंटमध्ये येणार, म्हणजे 0.7 सेंटीमीटर. परंतु CSR हे 31 राऊंड फिगर 31 घ्यायचं आहे. तर हे रीडिंग्स त्या टेबलमध्ये लिहायचे असतात. आता पेन्सिलच्या ऐवजी समजा तुम्ही मेटल वायर यूज करता, तर मग ती मेटल वायर त्या ठिकाणी फिट करायची आहे. कशा पद्धतीने बघा या ठिकाणी. आता हे रीडिंग्स तर आपण घेतले पेन्सिलचं, मेन स्केल 0.7 आणि 31. परंतु समजा तुम्ही या ठिकाणी दुसरी वस्तू म्हणजे तार घेतली अशा पद्धतीने, तर ती मेटल वायर इथे फिट करायची. जशी पेन्सिल आपण त्या ठिकाणी धरली होती त्या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने इथे ही वायर तिथं फिट करायची. इथं हे जे रॅचेट दिसतं आहे त्याला पकडून फिरवायचं, म्हणजे अनड्यू प्रेशर लागत नाही. ही वायर बरोबर सरळ राहिली पाहिजे, याची काळजी घ्या. त्याच्यानंतर आता इथले रीडिंग्स बघा. तर MSR म्हणजे किती लाईन्स ओपन दिसत आहेत तुम्हाला, तर तुम्हाला 1 नंबरची रेषा ओपन दिसते, 2 नंबरची लाईन पूर्ण तुम्हाला ओपन दिसत नाही, म्हणजे 2 घ्यायचं नाही. 1 नंबरची लाईन, 1 लाईन म्हणजे 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर म्हणजे सेंटीमीटरमध्ये 0.1 सेंटीमीटर, ते तुमचं झालं MSR मेन स्केल रीडिंग. आणि CSR किती, तर बघा इथे आता या ठिकाणी पहा, ह्या रेफरन्स लाईनजवळ ही लाईन येते. कितीची लाईन आहे ही, तर बघा त्याच्या वरची रेषा 60ची आहे, त्याच्या खाली एक लाईन म्हणजे 59, म्हणजे CSR तुमचं आलं 59 आणि MSR आलं 0.1 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये घेतो आहे म्हणून 0.1, एका लाईनची व्हॅल्यू 0.1 सेंटीमीटर, 0.1 आणि 59 हे रीडिंग्स टेबलमध्ये भरायचे असतात. बघा या ठिकाणी
MSR आलं 0.1 आणि CSR आलं 59. सो इथं लिहायचं 0.1 आणि CSR 59. आता पुढचा कॉलम काय बघा, CSR इंटू LC. तर CSR म्हणजे सर्क्युलर स्केल रीडिंग 59, त्याला LC म्हणजे लिस्ट काउंटनी मल्टिप्लाय करायचं. ते लिस्ट काउंट आहे 0.001, त्यांनी मल्टिप्लाय केलं तर होईल 0.059. त्याच्यानंतरचा कॉलम आहे टोटल A प्लस B. A म्हणजे हे 0.1 आणि B म्हणजे 0.059. ह्या दोघांची बेरीज केली, पॉईंट खाली पॉईंट लिहून तुम्ही जर बेरीज केली तर आन्सर येईल 0.159. हे टोटल झालं, डायमीटर झालं, त्या वायरचं डायमीटर, त्या वायरची जाडी झाली 0.159 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये 0 एरर. जर ते निगेटिव्ह असेल तर ॲड करायचं, पॉझिटिव्ह असेल तर मायनस करायचं. परंतु आपलं 0 एरर, झेडची व्हॅल्यू 0च आलेली आहे, त्यामुळे ते 0 याच्यामध्ये ॲड केलं काय किंवा मायनस केलं काय काही फरक पडणार नाही. हेच पुढं येणार, म्हणजे हेच रीडिंग आपण पुढं लिहिणार 0.159. हे झालं डायमीटर त्या वायरचं. एक रीडिंग तुम्ही घेतलं. आता तीच वायर थोडीशी मागं किंवा पुढं सरकून वेगळ्या पोझिशनमध्ये आपल्याला परत रीडिंग घ्यायचं आहे, पहिल्यासारखंच. समजा आता दुसरं रीडिंग हे असं आलं, MSR 0.1 आलं आणि CSR मात्र 68. शक्यतोवर काय होतं की MSRमध्ये फरक पडत नाही, सर्क्युलर स्केल रीडिंगमध्ये थोडंफार इकडं तिकडं होतं. वायर कारण काही ठिकाणी जाड असते, काही ठिकाणी थिन असते, काही ठिकाणी थिक असते, युनिफॉर्म नसते, एकसारख्या जाडीची नसते. एकसारख्या जाडीची असेल तर तिन्ही रीडिंग सारखी येतील. समजा आता दुसरं रीडिंग तुम्ही घेतल्यानंतर MSR 0.1 आणि CSR 68 आलं. आता पहिल्यासारखंच पुढचा कॉलम बघा, CSR इंटू LC. आता CSR इंटू LC लिस्ट काउंट 0.001 आहे, त्या 0.001नी 68ला मल्टिप्लाय केलं, आन्सर येईल 0.068. त्यानंतर टोटल करायचं A प्लस B. A म्हणजे 0.1 आणि B म्हणजे 0.068. दोघांची ॲडिशन केली तर ते येईल 0.168. आणि हेच पुढं येणार कारण आपलं 0 एरर 0 आलेलं आहे, 0.168. 2 रीडिंग घेतलेत. अशा पद्धतीने 3 रीडिंग्स आपल्याला घ्यायचे आहेत. तिसरं रीडिंग अजून तिसऱ्या ठिकाणी घ्यायचं. समजा ते MSR 0.1 आलं, MSRमध्ये फरक पडत नाही. CSR मात्र थोडंफार बदलतं. समजा ते 41 आलं, ह्या 41ला म्हणजे CSR 41, त्याला LC म्हणजे लिस्ट काउंटनी म्हणजे 0.001नी मल्टिप्लाय करा, ते येईल 0.041. पुन्हा पहिल्यासारखंच A प्लस B म्हणजे 0.1 आणि 0.041 याची ॲडिशन केली आपण, हेच रीडिंग पुढे येणार कारण 0 एरर आपलं 0 आहे. आता ह्या तिघांचं मीन काढायचं, कारण वायर एकच आहे, त्याचं एकच डायमीटर पाहिजे आपल्याला. 3 वेगवेगळे आलेत कारण वायर काही ठिकाणी जाड, काही ठिकाणी पातळ आहे, थिन आहे. मग तिघांचं सरासरी काढा, ॲडिशन करायचं तिघांचं, त्याला 3नी डिवाईड करायचं. अशा पद्धतीने बघा, या तिघांची ॲडिशन केली, ती ॲडिशन एवढी येईल 0.468 डिवायडेड बाय 3 करा, ते येईल 0.156 सेंटीमीटर. ते इथं लिहायचं 0.156 सेंटीमीटर मीन डायमीटर, म्हणजे त्या वायरची सरासरी जाडी 0.156 सेंटीमीटर झाली. आता हे मेटल वायरसाठी 3 रीडिंग्स आपण घेतले. अशाच पद्धतीने ग्लास प्लेटची थिकनेस मोजण्यासाठी 3 रीडिंग घ्यायचे आहेत. समजा तुम्हाला अशा पद्धतीने एक ग्लास प्लेट दिलेली आहे. ते ग्लास प्लेट ह्या स्क्रू गेजमध्ये, ह्या 2 मेटल हेड्समध्ये, स्पिंडल आणि ॲन्व्हिलमध्ये अशा पद्धतीने इथं फिट करायचे बघा. पुन्हा या ठिकाणी फिट करताना हे रॅचेट पकडून फिरवायचं, ही प्रिकॉशन घ्या. इथं थिंबल पकडून फिरवायचं नाही, अन्यथा जास्त प्रेशर लागू शकतं, काच फुटू शकते. आणि पहिल्यासारखंच मग MSR आणि CSR, ह्या मेन स्केलचा किती भाग ओपन दिसतो तो बघा, ते तुमचं येईल MSR म्हणजे मेन स्केल रीडिंग. झूम करून बघा, 2 रेषा ओपन दिसत आहेत, म्हणजे 0.2 सेंटीमीटर हे तुमचं मेन स्केल रीडिंग झालं. आणि CSR कसं बघायचं, तर ही रेफरन्स लाईन आहे, त्याला हे रीडिंग जुळतं. ही लाईन ती आहे 60ची,
म्हणजे CSR तुमचं आलं 60. तर अशा पद्धतीने तुम्ही दोन रीडिंग्स MSR आणि CSR या ठिकाणी घेतलं आहे. MSR आलं 0.2 आणि CSR आलं 60. तर हे रीडिंग टेबलमध्ये भरायचे आहेत. बघा कशा पद्धतीने भरायचे आहेत. पहिल्यासारखंच बघा, हे MSR झालं 0.2, 2 रेषा ओपन आहे म्हणून सेंटीमीटरमध्ये घेतो म्हणून 0.2, आणि CSR जी आहे ती 60, ते पॉईंटमध्ये येणार नाही. हे बघा इथं. आता किंवा समजा तुम्ही मेटल प्लेटही घेऊ शकता. हे अशा पद्धतीने समजा स्टीलची पट्टी आहे, त्याची जाडी मोजायची असेल तर ती तिथं फिट करायची. तिरपी नाही बसली पाहिजे याची काळजी घ्या, बरोबर सरळ बसली पाहिजे. बघा अशा पद्धतीने पकडावं लागेल. ही अशी पकडल्यानंतर त्याच्यामध्ये तिरपी बसली तर रीडिंग ॲक्युरेट येणार नाही. बघा ही अशी पकडली आपण. त्यानंतर मग आता MSR म्हणजे मेन स्केल किती ओपन दिसतंय बघा. आता या ठिकाणी बघायचं, झूम करून आपण बघू. झूम करून पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल या ठिकाणी बघा, आता ही एकच रेषा, 0ची रेषा ओपन दिसते. पुढची एक रेषा म्हणजे एकसुद्धा ओपन दिसत नाही, म्हणजे 1 नंबरची रेषासुद्धा झाकलेली आहे, म्हणजे ही 0चीच. म्हणजे तुमचं MSR आलं 0, मेन स्केल रीडिंग 0. आणि CSR किती, सर्क्युलर स्केल किती, तर ह्या रेफरन्स लाईनजवळ बघा. आता ह्या दोन रेषांच्या मध्ये तर ह्या रेषेच्या जास्त जवळ आहे पहिली, खाली ही जी दिसते ती. मग तिची व्हॅल्यू किती, तर ही लाईन बघा 80ची आहे, त्याच्यावर म्हणजे 81, म्हणजे CSR तुमचं 81 आलं. तर अशा पद्धतीने MSR आणि CSR घ्यायचं असतं. जे काय तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेलं असेल, काही ठिकाणी स्लाईड असेल, बायोलॉजी लॅबमध्ये आपण ज्या वापरतो त्या तशा स्लाईड असतील, किंवा मेटल प्लेट असेल, किंवा ग्लास प्लेट असेल, जे काय असेल. समजा असं गृहीत धरू आपण की आपल्याला दिलेली ग्लास प्लेट, त्याचं MSR 0 येतं कारण ते थिन असते. CSR 81 आलं समजा, 80च्या नंतरची एक रेषा. तर CSR इंटू LC, परत या LCला लिस्ट काउंटने मल्टिप्लाय करायचं, ते येणार 0.081. टोटल करा A + B. A म्हणजे 0, B म्हणजे हे 0.081. आता ह्या 0.081मध्ये हे 0 ॲड केलं काय, किंवा मायनस केलं किंवा प्लस केलं तरी काही फरक पडत नाही, म्हणजे हेच रीडिंग पुढं येणार 0.081. आता त्याच्यामध्ये 0 एरर ॲड करायचं जर मायनस निगेटिव्ह असेल तर, आणि जर समजा ते पॉझिटिव्ह असेल तर मायनस करायचं. पण आपलं 0 एरर झेड जे आहे ते 0 झालेलं आहे, त्यामुळं यामध्ये 0 ॲड केलं काय किंवा मायनस केलं काय हेच रीडिंग पुढे येणार. अशा पद्धतीने हे एक रीडिंग झालं. अशा पद्धतीने ग्लास प्लेटसाठी सुद्धा 3 रीडिंग घ्यायचे, 3 वेगवेगळ्या पोझिशनला. समजा दुसरं रीडिंग असं आलं तर हे अशा पद्धतीने वर जसे कॅल्क्युलेशन्स केले तसेच या ठिकाणी करायचे, तसंच होईल या ठिकाणी. समजा तिसरं रीडिंग असं आलं तर हे सुद्धा तशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायचे. इथंसुद्धा तुम्हाला 3 रीडिंग्स मिळतील थिकनेसचे, 0.081, 0.072 आणि 0.093. ह्या ग्लास प्लेटचे 3 रीडिंग झाले. तिघांचं ॲव्हरेज काढायचं, म्हणजे सरासरी थिकनेस आपल्याला मिळेल. तर ह्या तिघांचं मीन काढायचं. मीन कसं काढायचं, तर तिघांची बेरीज करून त्याला 3नी भागायचं. अशा पद्धतीने बघा, आता जसं आपण मगाशी काढलं तसंच तिघांची ॲडिशन. बघा पहिलं रीडिंग आहे 0.081, दुसरं आहे 0.072 आणि तिसरं आहे 0.093. त्याला डिवायडेड बाय 3 करायचं. तिघांची ॲडिशन केली, डिवायडेड बाय 3 केलं. समजा हे एवढं येतं, ते 0.082. हे मीन थिकनेस झालं, सरासरी जाडी झाली त्या काचेच्या प्लेटची. हे 0.082 इथं लिहायचं. बघा हे मीनचा कॉलम दिसतं आहे, तिथं लिहायचं 0.082. हे 0.082 इथं लिहायचं. अशा पद्धतीने 0.082. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 रीडिंग्स मिळालेले आहेत. पहिलं मिळालं आपल्याला डायमीटर 0.156 त्या मेटल वायरचं. त्याच्यावरून आपल्याला रेडियस काढायचं आहे निम्म करून, कारण एरिया ऑफ क्रॉस सेक्शनसाठी ते लागणार आहे. आणि थिकनेस हे इथं संपलं, हेच रिझल्टमध्ये येणार, कारण हेच तुम्हाला विचारलं आहे. त्या काचेच्या पट्टीची किंवा धातूच्या पट्टीची जाडी तुम्हाला विचारली आणि ती तुम्ही काढली. पण वायरसाठी तुम्हाला डायमीटर विचारलं आहे, म्हणजे पहिलं रिझल्ट तुमचं झालं. त्याच वेळेस तुम्हाला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काढायचा आणि त्याचा फॉर्म्युला आहे πr². म्हणजे आर पाहिजे तुम्हाला, रेडियस पाहिजे. तर याच्यावरून रेडियस काढून घ्यायचं आहे. बघा आपण काय कॅल्क्युलेशन्स केलेत
आता इथं पहा, पहिल्यांदा आपण काय केलं तर मीन डायमीटर काढलं, ते आपण कॅल्क्युलेशन्स केलेत, पण ते लिहायचे आहेत फील्ड बुकमध्ये, त्याला मार्क्स असतात. परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन्स लिहायचे असतात. हे तुम्ही काढलं 0.156 डायमीटर काढलं. आता त्याच्यावरून रेडियस काढायचे. तर रेडियसचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, R=d/2. डी म्हणजे हे आहे 0.156 डिवायडेड बाय 2. ते केल्यानंतर तुम्हाला मिळतं 0.078 सेंटीमीटर. ही रेडियस तुम्हाला मिळाली. आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन शेवटी आपल्याला काढायचं आहे. थिकनेस तर आपण काढलंच ग्लास प्लेटचं. थिकनेस कसं काढलं आहे ते तिघांचं मीन काढून आपण ते काढलं आहे. ते ऑलरेडी टेबलमध्ये आपण भरलं आहे. ते आपलं 0.082 सेंटीमीटर आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मेटल प्लेटचं संपलं, हे रिझल्टमध्ये येईल. परंतु अजून वायरसाठी तुम्ही रेडियस काढली, परंतु एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काढायचा आहे. तर ह्या रेडियसवरून 0.078 वरून शेवटी आता फॉर्म्युला वापरायचा आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. फॉर्म्युला आहे A=πr². मग अशीच मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये आरची व्हॅल्यू ती आपण जी आता काढली ती ठेवा, पायची व्हॅल्यू 3.14 ठेवा आणि रेडियसची व्हॅल्यू आपण काढली 0.078 त्याचा स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन्स लॉग टेबलनी करायचे असतात. तुम्हाला लॉग टेबल येतं असं मी गृहीत धरतो. लॉग टेबल तुम्हाला येत नसेल तर माझा लॉग टेबलचा व्हिडिओ आहे तो बघून घ्या. लॉग टेबल येणं फार गरजेचं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नसतं आणि तुम्ही आता कॅल्क्युलेटर अलाउड नाही आणि विदाऊट लॉग टेबल तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकणार नाहीत, कारण कॅल्क्युलेशन्स काही खूप मोठमोठे असतात. ते त्यासाठी लॉग टेबलच लागतं. आता लॉग टेबलने जर हे केलं आपण त्याचे रूल्स वापरून लॉग अँटीलॉग बघून, हे तुम्हाला लॉग टेबल जमतं आहे असं मी गृहीत धरतो आहे. हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीने केलेले आहेत आणि अशाच पद्धतीने तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल लॅबमध्ये कराल तेव्हा तुमचे रीडिंग्स वेगळे असतील, परंतु कॅल्क्युलेशन्स करण्याची पद्धत ही अशीच असणार आहे. अशाच पद्धतीने जिथं व्हिडिओमध्ये मी दाखवले ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करून तुम्हाला फील्डबुकमध्ये लिहायचे आहेत. हे लॉग अँटीलॉग, शेवटी अँटीलॉग बघून तुमचं जे उत्तर येईल हे फायनल आन्सर तुमचं झालं 0.0191 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर हे युनिट असतं एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचं. आणि अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलेत आणि शेवटी आता रिझल्ट्स आपल्याला भरायचे आहेत. तर डायमीटर ऑफ गिवन वायर ते किती आलं आपण मगाशी काढलं 0.156 सेंटीमीटर. ते पहिलं रिझल्ट तुमचा असेल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती काढला तर तो आपण काढला आहे 0.0191 सेंटीमीटर स्क्वेअर. हे लॉग टेबलने आपण केलं आहे. आणि थिकनेस ऑफ ग्लास प्लेट 0.082 सेंटीमीटर. तर हे अशा पद्धतीने आजचं प्रॅक्टिकल आपण मायक्रोमीटर स्क्रूगेजचं केलेलं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू फॉर युअर सपोर्ट.